रक्षाबंधन 2025 श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावणातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन हा सण आहे. या व्रतात पौर्णिमा तिथीला चंद्राची पूजा केली जाते. भावा बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा पवित्र सण आहे. यंदा 9 ऑगस्ट 2025 म्हणजेच शनिवार या दिवशी साजरा होणार आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाला नारळी पौर्णिमाही म्हणतात. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 समाप्त होईल. त्यामुळे रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला आहे. यावर्षी भद्राची सावली आहे की नाही किंवा भद्रा काळ आहे की नाही हेही आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भद्रा काळात रक्षाबंधन साजरा करणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये. मात्र या रक्षाबंधन काळात भद्राचं सावट नसणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. भद्रा ही भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे. तसेच शनिदेवाची बहीण आहे. मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे. त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रा काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती. भद्रा काळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे समजते. अशा स्थितीत या श्रद्धे आधारे जेव्हा भद्रा काळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाहीत. तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते. 9 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्रा काळ संपत असल्यामुळे 9 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे. भावाला राखी बांधण्यापूर्वी राखीच्या थाळीत सर्व वस्तू ठेवा. त्यात अक्षता आहे की नाही हे पाहावे. यानंतर देवाची पूजा करावी. आपल्या देवतेला भक्तिभावाने हळदीचा टिळक लावावा. नंतर मिठाई अर्पण करावी आणि आपल्या देवतेच्या मूर्तीला राखी बांधावी आणि मंत्राचा जप करावा. त्यानंतर आपल्या भावाला राखी बांधावी. देवी लक्ष्मी आणि राजा बलीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना वैकुंठात परत नेले. द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली आणि श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले. राखी हा संरक्षण आणि प्रेम बंधनाचा पवित्र धागा आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी काही जण 24 तासानंतर काढतील, तर कोणी जन्माष्टमी सणाच्या दिवशी काढू शकतो. तर काही जण जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोवर ते काढत नाहीत. या दिवशी भाऊ आणि बहिणींनी लाल, पिवळे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालावेत, परंतु चुकूनही काळे रंगाचे कपडे घालू नये. अशाच प्रकारच्या किचन टिप्स, सणावारांची माहिती, कथा, व्रतवैकल्य यासाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.